नमस्कार, आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. मानकापूर रोडवर 3 दिवसांपासून ट्रक उभा, वाहतुकीला अडथळा, नागरिकांमध्ये संशय. इचलकरंजी शहरालगत असलेल्या मानकापूर रोडवर कर्नाटक राज्यातील एक ट्रक गेल्या 3 दिवसांपासून मुख्य रस्त्यावरच उभा असल्याचे समोर आले आहे. KA28 AA 4871 क्रमांकाचा हा ट्रक गेल्या 3 दिवसांपासून एकाच ठिकाणी उभा असल्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरच ट्रक उभा असल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून या ट्रकबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक मागील 3 दिवसांपासून मानकापूर रोडवर उभा आहे. सुरुवातीला ट्रक काही तांत्रिक कारणामुळे बंद पडला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र 3 दिवस उलटूनही ट्रक त्याच ठिकाणी असल्याने चालकाने ट्रक रस्त्यावरच सोडून दिला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार ट्रक चालकाने अचानक रस्त्यावर वाहन उभे करून तेथून निघून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र चालकाने ट्रक नेमका कोणत्या कारणामुळे तेथे उभा केला, तो बंद पडला आहे की चालकाला काही अडचण निर्माण झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान मुख्य रस्त्यावर 3 दिवसांपासून अवजड वाहन उभे असल्याने इतर वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. विशेषतः मोठी वाहने, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर ट्रक बराच काळ उभा असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी काळजी न घेतल्यास अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यताही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 3 दिवसांपासून ट्रक एकाच ठिकाणी उभा असल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रकच्या मालकीची तसेच चालकाची माहिती घेऊन वाहनाची तपासणी करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. संबंधित प्रशासन आणि पोलिसांनी या ट्रकची पाहणी करून तो नेमका कोणत्या कारणामुळे 3 दिवसांपासून मुख्य रस्त्यावर उभा आहे याची माहिती घ्यावी. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास ट्रक तातडीने रस्त्याच्या बाजूला हटविण्यात यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान ट्रकबाबत कोणताही गैरप्रकार झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसून ट्रक चालकाने तो का सोडला किंवा तो बंद पडला आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.